हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपला ब्लॉगचा 5वा दिवस आहे, तर आज मी मराठी ब्लॉग बनवणार आहे। तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण जाणार आहे लिंकिंग रोडला, बँड्रा लिंकिंग रोडला। तर माझ्याकडं बॅग आहे, पण त्याची चेन तुटली म्हणून मला ती बॅग नको, त्यासाठी मी आज चाललोय लिंकिंग रोडला ट्रॉली बॅग घ्यायला। तर माझी 17 तारखेला तिकीट आहे गावाला जायची। तर कसं आता बॅग नाही म्हणजे आता आपण गावाला कसं जाणार, त्यासाठी मी विचार केला की एक ट्रॉली बॅग घेऊ आणि नंतरला आपण एक बघूया। असेच लास्ट पण तर राहा पण ना माझ्या ब्लॉगमध्ये, कारण की तुमच्या सपोर्टमुळे माझे 140 सबस्क्रायबर झालेत आणि 300-400 व्ह्यूज जायला लागलेत। तर असेच मला सपोर्ट करा, जेणेकरून मला वर्षभरात काहीतरी एक चांगले म्हणजे सबस्क्रायबर माझे वाढत राहतील। तर मित्रांनो लास्ट पण तर माझ्या अशाच चॅनलवरती राहा। हा मग पहिला जाण्याच्या आधी ना फिश टँकमध्ये एक मच्छी आहे, ऑलरेडी 2च मच्छी होत्या मित्रांनो, पण ती मच्छी ना एक माझी ना ह्याच्यातून ना उडून डायरेक्ट बाहेर खाली पडली, मग एक तरी ऑफ झाली। तर त्यासाठी त्याला आपण आधी थोडंसं जेवण घालून जाऊया मच्छीला। चला मित्रांनो, आता आपण मच्छीला जेवण घातलंय, तर आपण निघूया आता लिंकिंग रोडला जायला। मित्रांनो आता फायनली आपण निघालोय बघा। आता मी आरे कॉलनीत आहे, तर आता आपण डायरेक्टली मग बघूया। आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आम्ही जाणार आहे, तर बघूया आपण आता एक काम करू, वेस्टर्न एक्सप्रेस नंतर डायरेक्ट लिंकिंग रोडला भेटतो डायरेक्ट। तर तुम्ही बघू शकता आता फायनली आपण लिंकिंग रोड बँड्राला पोहोचतोय। तर आता बघा, आता हा जो सिग्नल आहे त्या दुसऱ्या सिग्नलवर राईट मारायचं, तर तिथंच आपल्याला बॅगचं शोरूम भेटेल आपल्याला। तर तिथं शॉप भेटेल आपल्याला, ते बघा ते दिसत असेल तुम्हाला, हे तेच शॉप बघा। तर मित्रांनो आता आपण व्हिजिट करतोय शॉपवरती। तर बघा आपण आता शॉपवर पोहोचतोय। तर आपण बघा ही आपली गाडी आहे, इथं मी गाडी लावली। तर आता बघा ये भाई है जो मतलब भाई अपना शॉप है ना तुम्हारा, तो ये भाई का शॉप है। तो देखो भाई के पास है ना सब बैग मिलेगी, जैसी तुमको बैग चाहिए ना, तुम जैसे सोच के आए रहेगे ना माइंड में, तो वैसी बैग तो आपको यहाँ पे मिल ही जाएगी। तो देख सकते हैं आप लोग, ये देखो कितनी सारी बैग है। देखो जो लेटेस्ट अभी जो चल रहा था ये वाली बैग, तो आप ये भी देख सकते हैं। देखो यहाँ पे लेटेस्ट वाली, अभी मैं तो आया था ट्रॉली बैग के हिसाब से, तो मैंने ये वाली ट्रॉली बैग खरीदा है। तो अभी मेरे को भाई ने कितना बताया था भाई, अपने 2500 में बताया था। तो भाई ने मेरे को एकदम बार्गेनिंग करके मेरे को 1500 में दिया है। तो आप लोग अगर आते हो तो भाई के शॉप में, तो आपको भी अगर 2500 बताएंगे ना, तो भाई आपको देगा 1500 में। तो देखो कभी भी अगर आपको भाई, ये शॉप कितने बजे ओपन होता है? तो 11:30 बजे तक का या 11 बजे तक ओपन होती शॉप। तो कभी भी तुम आ सकते। और रात में कितने बजे तक बंद होती है? तो 10 बजे शॉप क्लोज हो जाता है। तो तुम आ सकते कभी भी अगर आप लोगों को कुछ लेना है। तो देखो भाई के पास ट्रॉली बैग में भी बहुत से वैरायटी है। देखो देख सकते हैं, बड़ी बैग है, जो मैंने अभी छोटी बैग लिया है मेरे को गाँव जाने के लिए। तो मेरी अभी 17 तारीख को टिकट है, इसकी वजह से अभी हम लोग ये बैग लेने के लिए आया था। तो मेरी बैग एक है जो उसमें चेन खराब थी, मैंने आप लोग को बताया था। तो इसकी वजह से अभी ये भाई के पास आके अपन ने 1500 में बैग ले चुके हैं। तो चलो फ्रेंड निकलते बैग लेके घर के लिए। तो चलो फिर भाई, कुछ बोलना चाहते क्या तुम? हाँ भाई, नहीं तो ऐसा कुछ बोलना है तो बोल सकते हैं भाई, कभी भी अगर आप लोग मतलब अगर कोई भी आएगा तो भाई बार्गेनिंग तो होएगा ना, ऐसा तो नहीं फिक्स रेट तो है ही नहीं अपने पास। तो भाई अपने पास ये भाई के शॉप में फिक्स रेट नहीं, कुछ भी आओ डायरेक्ट कभी भी विजिट कर सकते हो। आप लोग को बार्गेनिंग करने की ज़्यादा जरूरत। हाँ ये भाई पटकेगे ना तो भी ये बैग नहीं टूटेगा क्या? ये भाई ने अभी मुझे एक सैंपल दिखाया है, लेकिन मैं अभी ब्लॉग में तो नहीं बता सकता हूँ, लेकिन आप लोग को भाई बताएगा। अगर बताएंगे ना, पूछेंगे तो आपको बताएंगे भाई, है ना भाई, बताएंगे ना, ये टूटेगा नहीं। ये टूटने वाली एक चीज़ भाई ने बताया था, ये वाली। तो इसकी गारंटी कितनी है? इसकी 1 ईयर की वारंटी, और इसकी भाई कितनी है? इसकी 3 ईयर्स की वारंटी। तो कभी भी आना और लेके चले आना। तो चलो फ्रेंड मिलते हैं, अभी हम लोग ने तो बैग ले चुके। तो चलो फिर नेक्स्ट ब्लॉग में मिलते आपण। तर चला आता मित्रांनो बॅग घेतली आहे, तर आपण आता बॅग पॅक करतोय। तर बॅग आता आपल्याला स्कूटीवरती पुढे ठेवायचे, मग स्कूटीवरती ठेवून आता हा जे शॉपवाला आहे त्याला मराठी एवढी येत नाही, म्हणून मी मराठीत बोललो नाही। तर त्याला आता हिंदी समजते आणि हिंदी जास्त बोलतात, मग हे लोकांना मराठी समजत नाही आणि बोलता येत नाही, म्हणून मी शॉपवरती आल्यानंतर हिंदी बोललो आहे। तर आता मी जातोय घरी। तर चला आता आपली बॅग पॅक झाली, बॅग घेऊ सीधा निघू आता घरी डायरेक्ट। चला मित्रांनो भेटू डायरेक्ट आता आपण घरी। तर मित्रांनो हा शॉप जो आहे ना, हा सलूनच्या समोरच आहे बरोबर ऑपोजिटला। तर तुम्हाला म्हणजे इथं 5-6 दुकानं भेटतील। तर मी जी बॅग घेतली ना या 10 सलूनच्या समोरच घेतली आहे। तर तुम्हाला जर यायचं असेल ना, ह्याच्या समोरच ऑपोजिटला शॉप आहे।
तर तुम्ही कधी पण येऊ शकतात, कारण की 11 वाजता शॉप ओपन होतं आणि रात्री 10 वाजता शॉप बंद होतं. तर कधी पण येऊन तुम्ही बॅग वगैरे काय असेल ना ते तुम्ही घेऊ शकता. आणि ऑपोजिटला आणि एक बाजूला अजून एक आहे, ह्याचंच दुकान आहे, या मित्राचंच आहे, शॉपवाल्याचं शॉप आहे इथं पण. तर तुम्ही हे 2 शॉप आहेत ना जहा सलूनच्या समोर, इथं कधी पण येऊ शकतात आणि व्हिजिट करून बॅग वगैरे घेऊन जाऊ शकतात. तर चला मित्रांनो, आता आपण बॅग घेऊ. आता अवला आता पैसे देऊ. आता 500 रुपये मी कॅश देतो आणि बाकी 1000 ऑनलाईन करतो. तर चला मित्रांनो, आता निघूया आपण, कारण की लय लेट झालं मला जायला, परत ऊनला जास्त होऊन जाईल. तर चला भेटतो आपण घरी पोचल्यानंतर. मित्रांनो आता आपण नारे कॉलनीत आहे, आता पोचतो आपण 5 मिनिटात. आता आपण पोचतो. आता आम्ही बाईक क्रॉस केला आहे. तर बघा ही आपण बॅग ठेवते. बॅग आपण आपली बॅग वगैरे ओपन वगैरे करतो. ठीक आहे मित्रांनो, चला घरी फायनली घरी पोहोचलेलो आहे. तर बघा ही मी जी बॅग घ्यायला गेलेलो बँड्रा लिंकिंग रोडला जहा सलूनच्या समोर. तर तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो, तिकडं जावा, एकदा व्हिजिट करा, चांगल्या बॅग भेटतात. तर मी तरी बॅग माझी खराब होती म्हणून मी गेलो होतो. माझा काही विचार नव्हता ट्रॉली बॅग घ्यायची, पण माझी बायको बोलली की एक बॅग घेऊन या. माझी जी बॅग होती ऑलरेडी एक पहिलं तर त्याची चेन खराब होती, म्हणून मी बोललो चला एक ट्रॉली बॅग घेऊ. तर मी अचानकच प्लॅन केला की चला आज एक बॅगच घेऊन येतो. तर मी लिंकिंग रोडला गेलो बँड्राला, तिथे एक बॅग मला लय आवडली म्हणून मी ही वाली बॅग घेतली. तर बघू शकता तुम्ही ही वाली बॅग, तुम्हाला तुम्ही तिथं पण दाखवलेली. तर ही बॅग मी घेतली, मला 2500 सांगितले, तर 2500. तर मला 1500ला दिली ही बॅग. तर तुम्ही पण कधी गेले तर बार्गेनिंग होते तिथं, असं नाही की नाही होणार. तुम्ही विचार करून जाणार बार्गेनिंग करल नाही करल, तर बिंदास जावा मित्रांनो. बिंदास तुम्ही बोलले ना की तो 2500 बोलला, तर तुम्हाला तो 1500ला, मला तर 1500ला दिले. तर तुम्ही कधी पण व्हिजिट करू शकता शॉपमध्ये. तर बघा आता आपण घरी पोहोचलोय. आता ही बॅग वगैरे आपण पॅक करू, मग सीधा डायरेक्ट निघू 17 तारखेला गावाला. तर माझ्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेवढं होईल तेवढं. आणि मला तुमचा सपोर्ट आहे म्हणून मित्रांनो आज 140 सबस्क्रायबर झाले. तर असेच मला सपोर्ट करा आणि लास्टपर्यंत माझ्या व्हिडिओवरती असेच जोडून राहा. तर चला मित्रांनो, भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.